मंडळी नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना हा सुंदर नागाचं पिल्लू दिसलंच असेल आणि पाठीमागे बघा सगळे मंडळी नमस्कार. आपली सगळी स्वयंपाकघराची टीम इकडे आहे. त्याच्यानंतर आपले काही पाहुणे पण आहेत इकडे. सर नमस्कार. त्याच्यानंतर मनवाची आई पण इकडे आहे आणि ऑफकोर्स आपली सौभाग्यवती आपली इकडे आहे. तर हे जे नागाचं पिल्लू तुम्हाला जे दिसतं आहे, हे नागाचं पिल्लू आत्ता इकडेच ह्या स्वयंपाकघराच्या इकडेच होतं. हे स्वयंपाकघराचं आपलं आत्ताच सगळं वेगवेगळं काम सगळं चालू झालं आहे, संपलं आहे. आणि आज योगायोग म्हणजे असा की आज नागपंचमी पण आहे आणि आपल्याला इकडे सुंदर तुम्हाला दिसतं आहे असं नागाचं पिल्लू दिसतं आहे. जरी आपण इकडे शेतामध्ये राहत असलो तरीसुद्धा आता हे सगळे विषारी साप जे आहेत ते खूप रेअर होत चाललेले आहेत. आणि नागसुद्धा आपल्याला आज एवढ्या ऑस्पिशियस दिवशी मिळणं हे खूप योगायोगाचं काम आहे, नाही का मंडळी सगळ्यांना. आणि आपल्या इकडे काय आपण अगदी दरवेळेला आपण इकडे शेतावरती आहोत म्हणून नागाची पूजा वगैरे करतोच दरवर्षी, असं काही नाही आहे. पण आज नागपंचमी पण आहे आणि आपल्याला हे सुंदर नागाचं पिल्लू पण दिसलं, त्याच्यामुळे आपण त्याची आज पूजा पण करणार आहोत. पर्यावरण आपल्याकडे चांगलं आहे, बरोबर, आणि म्हणून हा नाग आपल्याला आता इकडे मिळाला आहे. खरं अगदी बरोबर. तर आपल्या इकडे खूप म्हणजे आपली इकोसिस्टीम चांगली आहे. आपण इकडे मला वाटतं गेले 60 वर्ष आपण इकडे 50-60 वर्ष इकडे सगळ्या सापांचं प्रोटेक्शनचं काम करतो आणि त्याच्यामुळे आपल्या इकडे ही सगळी इकोसिस्टीम खूप चांगली आहे. पण ह्याचं स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स काय, कोणाला काही माहिती आहे का? आपल्याकडचा तुम्हाला आपल्याला आठवत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा 1985 साली वगैरे दूरदर्शनवरती अशी एक नागपंचमी नावाचा पहिला शो आपण केला होता सगुणा बागेमधनं. शेखर भडसावळेंनी तो केला होता. आणि त्यावेळेला शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरीसुद्धा आले होते ते सगळं बघण्यासाठी वगैरे. असं फार मस्त त्याची गोष्ट आहे. स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स म्हटलं तर तो कालियामर्दनाचं ह्याच्याबरोबर ही गोष्ट ह्याच्याबरोबर एकत्र केली जाते की कालियामर्दन जेव्हा झालं त्यावेळेला त्या कालिया किती म्हणजे नाग किती श्रेष्ठ आहेत हे सुद्धा श्रीकृष्णाने दाखवून दिलं आणि त्याच्यानंतर नागाची पूजा करायला सुरुवात केली. जो नाग तुम्हाला जो दिसतोय, पिल्लू जे दिसतंय ते किती ग्रेसफुल आहे बघा. ऑफकोर्स म्हणजे ते आता ह्या प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये असल्यामुळे मी हे सहज अगदी असं एवढं सहज पकडू शकतो. अदरवाईज माझी अजिबात हिंमत नाही की ह्या नागाला एवढ्या जवळनं कधी बघता येईल. नाग हा ऑफकोर्स आपल्या 4 महत्त्वाचे जे विषारी साप आहेत भारतामधले, ज्याचे 2 सगळ्यात महत्त्वाचे साप याच्याने माणूस मरू शकतो. एक म्हणजे मण्यार आणि दुसरा म्हणजे नाग, कारण ह्यांचं जे विष आहे हे आपल्या मज्जासंस्थेवर काम करतं. आणि दुसरे जे 2 साप आहेत जसं घोणस आणि फुडसं, तर ते आपल्या मसल टिश्यूवरती काम करतात, म्हणजे ते हिमोलिटिक आहेत जे आपल्या रक्तावरती काम करतात. सो हे 6 महिने किंवा वर्षभराचं साधारणपणे हे पिल्लू आहे. आणि असं काही नसतं की नागाचं पिल्लू आहे त्याच्यामुळे ते चावू शकत नाही किंवा त्याचं विष नसतं वगैरे, असं काही नाही. हे सुद्धा एखादा मोठा नाग चावल्या एवढंच हा नागाचं विष काम करतं शरीरावरती. सो अशा प्रकारे खूप विशेष आज आपल्याला हा एकदम ऑस्पिशियस दिवशी, बरोबर, आणि एकदमच एक प्रकारे आपलं लक म्हणता येईल की आपल्याला आज हा साप मिळालेला आहे. आपण त्याला इकडेच प्रत्येक सापाचं टेरिटोरी ठरलेली आहे, त्याच्यामुळे हा साप आपण आता याची पूजा करणार आणि पूजा करून त्याला इकडेच त्याच्या टेरिटोरीमध्ये सोडणार, म्हणजे आपल्या सगळ्या मावशांना तो दिसत राहील. नाही, आपण ह्याला आपल्याच सगुणाबागेच्या इकडनं जिथे आपता त्याला पकडला आहे त्याच्यापासून 400 मीटरच्या एका कोपऱ्यावरती त्याला सोडणार, जिथे त्याला त्याचा वावर निर्माण करता येईल. आणि आजच आपल्याला दिसलं ह्या मावशीला आपलं ते नागाचं पिल्लू दिसलं आणि तिने ते सगळ्यांना सांगितलं आणि पटकन ते नागाचं पिल्लू पकडण्यात आलं. सो आपण आता त्याची पूजा करूया आणि त्याला लगेच सोडून देऊया. करते. सो अशा प्रकारे नागाने सुद्धा छान त्याची पूजा करून घेतली. नाही ते एकदमच भरपूर सगळीकडे वळवळ करणारा हा साप हे पिल्लू आहे. खूपच. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करायचा आहे. नमस्कार करा. ओके, छान. नागाविषयी थोडीशी माहिती सांगते. याचे जे तुम्हाला छान टपोरे 2 डोळे दिसत आहेत हे त्याला दिवस रात्र दोन्ही वेळेला काम करण्यासाठी एकदम देवाने बनवलेले असे सुंदर असे डोळे आहेत. त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे, डोळ्यांच्या पाठीमागे बरोबर एक फुगीर भाग जो दिसतो आहे त्याच्या व्हेनम ग्लँड्स आहेत. त्याचं जे विष आहे त्या डोळ्याच्या पाठीमागे आणि दाताच्या शेजारी असं ते विष असतं. त्याचे जे दात असतात ते पोकळ आणि एकदम सिरिंजसारखे असतात, ज्याला आतमधनं भोक असतं की ते पटकन चावल्यानंतर लगेच ते विष जे आहे ते त्याला डिलिव्हर करता येईल. प्रत्येक वेळेला नाग किंवा कोणताही विषारी प्राणी विष डिलिव्हर करतोच असं काही नाही आहे मोठ्या प्रमाणात. पहिल्यांदा नाग जो आहे तो पहिले रागावून दाखवतो, असा उभा राहतो,
फुसूक करतो, असं तुम्हाला माहिती असेल, तो असं आपटायची अशी प्रोसेस करतो, जेणेकरून समोरचा जो काय प्राणी आहे तो घाबरून पळून जाईल, हीच त्याची इच्छा असते. त्याला चावण्याची प्रथम वेळेला इच्छा नसते. त्यांना ते जे विष असतं ते विष सिंथसाईज करायला किंवा बनवणं हे सुद्धा त्यांच्यासाठी एक अवघड आणि कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असते. त्याच्यामुळे तो काय सगळीकडे विष वाया घालवत नाही प्रत्येक वेळेला, त्याला माहिती नसतं अशा वेळेला. त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल हा जो फणा जो आहे, अरे वा, जिथे पाकळी आहे बघा त्याच्या ठिकाणी त्याचं सुंदर डिझाईन आहे. आणि हे जे डिझाईन आहे, हे डिझाईन त्याला पाठीमागे जेव्हा तो असा फणा धरून असं पुढे लक्ष ठेवलेलं असतं त्यांनी, त्यावेळेला पाठीमागनं एखादा कावळा किंवा एखादा पक्षी येऊन त्याला खायला नको, मुंगसानी त्याला खायला नको, आणि पाठीमागच्याला वाटावं की तो पाठीमागे बघतोय, आणि त्याच्यासाठी त्याचा तो फणा असतो. आणि फण्याची जी साईज अशी तो मोठी करतो, त्याचं महत्त्वाचं कारण असं असतं की त्याच्या साईजपेक्षा, त्याची तुम्हाला साईज दिसते, त्याच्या साईजपेक्षा तो असा मोठा वाटावा. म्हणजे माझी ही जी साईज आहे, त्यावेळेला माझी साईज अशी दिसली तर समोरचा माणूस अजून घाबरेल, म्हणून तो त्याचा तो फण्याचा वापर करतो. ऑफकोर्स जगातल्या अत्यंत विषारी गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे, पण आपल्या धर्मामध्ये, आपल्या समाजामध्ये ह्या सापाला खूप धार्मिक महत्त्वसुद्धा आहे, ज्याचं वैशिष्ट्य आपल्याला आत्ताच आईनी सांगितलं. सो आपल्या सगळ्यांचं खरंच खूप मोठी गोष्ट आहे की अगदी नागपंचमीच्या दिवशी आपल्याकडे हा साप दिसावा. नागपंचमीमध्ये सापाला दूध बीत प्यायला देतात, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यांना बरेच दिवस उपाशी ठेवतात आणि तो काही प्यायला सुरुवात करतो. एवढ्या पावसामध्ये त्याला कुठच्याही पाण्याची गरज नाही किंवा कुठच्याही दुधाची गरज नाही. सापाचं अन्न दूध हे अजिबात नाही आहे, आणि अशा सगळ्या गोष्टी आपण प्रमोट पण नाही करायला पाहिजे. सो ह्या सापाला आपण आपल्या इकडेच सगुणा बागेमध्ये जिथे त्याला पकडलं त्याच्यापासून जवळ सोडून देऊया. प्रत्येक सापाला त्याची टेरिटोरी असते. तो उगाचच कुठे, म्हणजे जसं वाघाला कुत्रा जो असतो आपला, त्या कुत्र्यालासुद्धा त्याची टेरिटोरी, आपला कुत्रा शेजारच्याच्या घरी गेला तर शेजारच्याचा कुत्रा लगेच भुंकत येतो, तसं प्रत्येक सापाला त्याची टेरिटोरी आहे. त्याच्यामुळे ह्याला आपण इकडनं घेऊन बाहेर कुठेतरी 5 किलोमीटरच्या जंगलात जाऊन सोडू शकत नाही, कारण की तिकडे सोडलं तर तो सैरभैर होईल आणि तो दुसरा नाग किंवा दुसरा एखादा प्राणी जो आहे तो त्याला मारून टाकू शकतो. हे छोटे असताना मोठे नाग ह्यांच्याबरोबर कॅनिबलिझमसुद्धा करू शकतात. धन्यवाद.